श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. अतिशय छोट्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत, पण नक्कीच त्या तितक्या महत्त्वाच्या आहे आणि नक्कीच प्रत्येक महिलेने, प्रत्येक पुरुषाने ह्या गोष्टींची काळजी घेतली तर निश्चितच आपलं जीवन अजून सोपं होण्यासाठी मदत होणार आहे. विशेषतः महिलांनी, कारण ह्या ज्या गोष्टी सांगणार आहे त्या विशेषतः महिलांशी निगडित असतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि ह्याच्या छोट्या गोष्टी आहेत त्यापैकी जर तुमच्याकडूनही काही चुका होत असतील त्या नक्कीच उद्यापासून टाळायला सुरुवात करा. नक्कीच तुमच्यावर लक्ष्मी मातेची, विष्णू भगवानांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर आपला विषय काय आहे तर तुळस. तुळशी संबंधी हा विषय आहे. तुळस म्हटलं तर असं कुठलंही घर नाही जिथे तुळस नसते. प्रत्येक घरामध्ये तुळस असते म्हणजे असतेच. आणि क्वचित कुणाच्या घरी अजूनही जर तुळस नसेल तर आपल्या घरामध्ये एक छोटंसं रोपटं तुळशीचं लावा. तुळशीला फार काही जागा लागत नाही, अगदी छोटंसं, परंतु ती तुळस येताना आपल्यासोबत लक्ष्मी मातेलाही घेऊन येत असते, हे विसरू नका. तर ह्या तुळशी संबंधी काही नियम असतात. फार अवघड नियम नाही, परंतु तरीही ते नियम पाळणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण तुळशी मातेला आपण लक्ष्मी मातेचं रूप मानतो. तुळस आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरचं वातावरण आनंदी राहण्यास मदत होत असते आणि तुळस आपल्याला बरेचसे संकेतही देत असते. तर म्हणूनच आपल्याला ह्या छोट्या गोष्टी आहेत त्याची काळजी घेणं गरजेचं असतं. तर अशा कुठल्या गोष्टी आहे ज्या आपल्याला तुळशी संबंधी पाळायच्या आहे, ते कुठले नियम आहे ते जाणून घेऊया. तर तुम्हाला एक ठाऊक आहे का की तुळस आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकता आहे की नकारात्मकता हे देखील दर्शवते. तर ते कसं, तर जेव्हा आपल्या घरातील तुळस ही फुललेली असते तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मकता वावरते असं समजावं. पण जर आपल्या घरातील तुळस ही वारंवार सुकत असेल, ती फुलतच नसेल, तर समजून जावं की आपल्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष आहे, काहीतरी नकारात्मकता आहे. आता या ठिकाणी देखील एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कधी वातावरणामुळे देखील तुळस सुकते, उन्हामुळे देखील तुळस सुकते. तर त्या गोष्टी न घडता देखील जर तुळस सुकत असेल तर मग आपल्या घरामध्ये 100% वास्तुदोष असतो, 100% नकारात्मकताच असते. तर त्यासाठी आपण उपाय हे केलेच पाहिजे. तर असो, तुळशी संबंधी कुठले नियम आहेत ते बघूया. तर सगळ्यात पहिला नियम जो आपण शक्यतो म्हणजे आपल्याकडनं तो पाळला जातो तो कुठला, तर बिना अंघोळीचं तुळशीला स्पर्श करायचं नाही. तुळशीला बिना अंघोळीचं पाणी घालायचं नाही. आता बऱ्याच महिला म्हणतील की आम्ही अंघोळ झाल्या तुळशीला पाणी घालतो, बिना अंघोळीचं कधीही स्पर्श केलं जात नाही. तरीही क्वचित जर कुणाकडून चुकून माकून दुसऱ्या झाडांना पाणी घालत असताना बिना अंघोळीचं, तर आपण जर तुळशीलाही पाणी टाकत असू तर हे कुठेतरी चुकीचं असतं. कारण दुसऱ्या झाडांप्रमाणे तुम्ही तुळशीला पकडू नका, कारण तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते. त्यामुळे बिना अंघोळीचं तुळशीला स्पर्श करू नका किंवा पाणी घालू नका. या व्यतिरिक्त मासिक धर्मामध्ये देखील आपण तुळशीला पाणी अर्पण करू नये. आता तांब्याने पाणी ओतलं तरच आपण ते म्हणजे पूजापाठ समजावा आणि पाईप वगैरे लावून आपण झाडांना पाणी मारतो, तसं मारलं तर चालतं का, तर नाही चालत. मासिक धर्म असेल तर तशा पद्धतीने देखील आपण तुळशीला पाणी घालू नये. त्यानंतरचा दुसरा नियम, सूर्यास्तानंतर कधीही तुळशीचं पान तोडू नये. आता तुळशीचं पान हे सूर्यास्तानंतर कधीही तोडू नये आणि तुळशीचं पान विनाकारण देखील तोडू नये. आता तुळस म्हटलं तर औषधी देखील आहे. बरेच लोक ते चहामध्ये त्याची पानं टाकतात, तुळशीची पानं टाकतात किंवा अशीच खाण्यासाठी देखील घेतात. तरीही उठसूट खायची, औषध म्हणून खायची, मग ती कधीही तोडावी, तर असं काही करू नका. एकदा तुम्ही सकाळी थोडीशी पानं तोडून घे जा. आता तोडताना देखील एक नियम आहे, तो कुठला, तर कधीही आपण सुरीचा, कैचीचा वापर करू नये. बऱ्याचदा आपण जेव्हा काही बागकाम करतो तेव्हा सहज कैची वापरतो, तर तुळशीसाठी कधीही कैची वापरायची नाही. तुळस हे रोपटं अगदी नाजूक असतं, अगदी आपल्या हाताच्या साह्याने देखील आपण ते तोडू शकतो, पण कृपया त्याला कैची किंवा सुरी लावू नका. त्यानंतर तुळस ही नेहमी कुंडीतच असावी. तुळस लावण्यासाठी नेहमी कुंडीचाच वापर करायला हवा. त्यासोबतच तुळशीच्या कुंडीमध्ये दुसरं कुठलंही रोपटं लावू नये. त्यातली त्यात विशेष काळजी घ्यायची अशी की काटेरी रोपटं तर मुळीच लावू नये. जर काटेरी झाडाजवळ जर कुठे तुळस उगवत असेल तर ती काढून तुम्ही दुसऱ्या जागी लावा, पण काटेरी रोपटं आणि तुळस कधीही शेजारी ठेवू नका. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस जो की हा नियम सगळीकडे पाळला जातो, संध्याकाळच्या वेळेस दिवा आणि अगरबत्ती तुळशीसमोर जरूर लावावी. त्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने पाळायची, ती म्हणजे कोणती, तर तुळशीला पाणी घालताना, आता तुळस म्हटलं तर आपण रोज पाणी घालतो, पण रविवारच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी घालू नये.
का तर तुळशीचा एकादशीला आणि रविवारच्या दिवशी उपवास असतो. विष्णू भगवानांसाठी तुळस उपवास ठेवत असते आणि तो निर्जल व्रत असतं. त्यामुळे जेव्हा आपण तुळशीला ते पाणी घालतो तेव्हा तुळशीचा जो व्रत आहे ते आपल्याकडून मोडलं जातं आणि ते कुठेतरी आपल्याला तो दोष लागत असतो आणि तुळशीचाही उपवास मोडण्यास आपण कारणीभूत ठरत असतो. त्यामुळे रविवारच्या दिवशी एकादशीला तसेच द्वादशीला देखील तुळशीला पाणी घालू नये. त्यानंतर जेव्हा तुळशीची पानं सुकतात तेव्हा आपण काय करतो की हाताने तोडतो आणि असंच कुठे पण टाकून देतो. पण त्यावेळेस देखील आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. तुळशीची पानं आपल्याला इकडे तिकडे कधीही फेकायची नाही. तर हीच तुळशीची जी सुकलेली पानं आहे ती आपल्याला पुन्हा तुळशीच्या रोपाच्या खाली जी माती असते त्या मातीमध्ये टाकायचं आहे. एक प्रकारे त्या पानांचा खत म्हणून वापर केला जाईल आणि कुठे इकडे तिकडे टाकून आपल्या पायाशी देखील ते पानं येणार नाही, आपल्याकडनं अपमान होणार नाही. त्यानंतर काड्या. आता तुळस सुकलेली नसावी. आपल्या दारासमोर जर तुळस सुकली असेल तर ती तशीच आपण ठेवून देतो, पण तसं करू नका. तुळस सुकली असेल तर ती काढून टाका, नवीन रोपटं त्या ठिकाणी लावा, नवीन रोपटाची काळजी घ्या. पण म्हणून आपण त्याच्या तुळशीच्या वाळलेल्या काड्या आहेत त्याही कुठे फेकू नका, कचऱ्यामध्ये अजिबात टाकू नका. त्याचं काय करायचं तुम्हाला सांगते. त्या काड्या चांगल्या सुकवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्याची बारीक पावडर करायची आणि ही जी पावडर आहे ती देवघरामध्ये ठेवा. जेव्हा आपण घराच्या बाहेर महत्त्वाच्या कामासाठी पडतो किंवा एरवी देखील रोजच्या रोज जर आपण ते तुळशीचं जे पावडरचं आपण जे बनवलेलं आहे ते आपल्या जर कपाळी लावलं तर नक्कीच तुळशी मातेचा आशीर्वाद, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. तुळस ही औषधी आहेच, त्यामुळे ही पावडर अगदी आपण एक ग्लासभर पाणी घेऊन त्यामध्ये अगदी चिमूटभर ही पावडर टाकली तरीही ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं राहणार आहे. एकतर आपल्या आरोग्याचाही फायदा होईल आणि आपल्याकडनं तुळशी मातेचा अपमान देखील होणार नाही. त्यानंतर जेव्हा आपण तुळस लावतो किंवा जर अगोदरच तुमच्याकडे तुळशीचं रोपटं आहे आणि अजूनही तुळशीमध्ये तुम्ही ही एक वस्तू ठेवली नसेल तर तुम्ही ती आजच करायला विसरू नका. तर ती कुठली, तर जेव्हा आपण तुळस लावतो किंवा ऑलरेडी तुमच्याकडे तुळस आहे आणि हे जर नसेल तर ते तुम्ही आत्ता करू शकता. करायचं काय, तर 1 रुपयाचं नाणं घ्यायचं. आता बघा, 1 रुपयाच्या नाण्याला आपण अनन्यसाधारण असं महत्त्व देत असतो पूजेसाठी. जेव्हा कधी आपल्याकडे चांदीचं वगैरे नाणं असतं तेव्हा आपण 1 रुपयाचा वापर करत असतो किंवा आपण कुंकुमार्चनसाठी आपल्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर आपण त्या 1 रुपयाच्या नाण्यावर देखील आपण कुंकुमार्चन करतो. म्हणजे काय, तर 1 रुपयाच्या नाण्याला अतिशय महत्त्व आहे. ते लक्ष्मी स्वरूप आपण मानत असतो आणि त्यामुळे असा 1 रुपया जर आपण तुळशीच्या मातीमध्ये खोचून ठेवला तर निश्चितच तुळशीसोबत रोजच्या रोज अशा पद्धतीने आपल्याकडनं लक्ष्मी मातेची देखील म्हणजे पूजा होणार आहे आणि तुळशी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होणार आहे. त्यानंतर तुळशीला नेहमी प्रदक्षिणा घालाव्या. आता हे बऱ्याच जणांना म्हणजे आता काहींचं वृंदावन असं असतं की त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालता येतात, पण काहींचं तुळशी वृंदावन अगदीच भिंतीला चिटकून असतं, तिथे आपल्याला प्रदक्षिणा नाही घालता येत किंवा मग छोटीशी कुंडी असते तिथेही प्रदक्षिणा घालता येत नाही. मग काय करावं, तर अशा वेळेस आता ज्यांना प्रदक्षिणा घालणं शक्य आहे त्यांनी प्रदक्षिणा घालाव्या. पण ज्यांना प्रदक्षिणा घालणं शक्य नाही त्यांनी स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालायच्या आहे. 1 नाही, 2 नाही, तर 3 प्रदक्षिणाच घालायच्या आहे. असं समजावं की आपण तुळशीलाच प्रदक्षिणा घालत आहोत, पण बिना प्रदक्षिणांची तुळशीची पूजा करू नये. आता त्यानंतर अतिशय महत्त्वाचा नियम तो आपल्या आर्थिक प्रगतीसाठी किंवा आर्थिक वृद्धीसाठी आहे, तो आपल्याला करायचा आहे गुरुवारच्या दिवशी. तो कुठला, तर दर गुरुवारी आपल्याला तुळशीला दूध मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे. कच्चं दूध भेटलं तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर मग आपण जे दूध असतं आपल्या घरामध्ये तापवलेलं ते थोडंसं घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि असं दूध मिश्रित पाणी जर तुम्ही वारंवार दर गुरुवारी जर तुळशीला अर्पण केलं तर 100% तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होत असते. आता कष्ट या ठिकाणी गरजेचं असतात, परंतु दैवी शक्तीची कृपा होण्यासाठी आपल्याला हे छोटे उपाय करणे गरजेचं असतं. तर नक्कीच तुम्हाला हे तुळशी संबंधी नियम आवडले असतील अशी मी आशा करते आणि अजूनही जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. त्या स्वामी भक्त हो, आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.